नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अश्विन आता रूममध्ये आलेला आहे। रूममध्ये आल्यानंतर त्याला प्रियाने जे जेलमध्ये ती बोलली आहे ते सर्व काही क्षण आठवतात। प्रिया म्हणलेली असते की हे फक्त तू एकदा खात्री करून घे, मी तुझ्या बाळाचीच आई आहे, तू DNA टेस्ट कर, तुला खात्रीने सांगते की ते बाळ तुझंच आहे। तेव्हा अश्विनला ह्या सगळं काही विचाराने फार टेन्शन येते आणि तो डोक्याला हात लावून उभा असतो आणि तेवढ्यात त्याला समजवण्यासाठी अर्जुन त्याच्या रूममध्ये येतो। त्याच्याकडे बघतोय तर अश्विन त्याला टेन्शनमध्ये दिसतोय। तेव्हा अर्जुन अश्विन असं म्हणतो तर अश्विन लगेच त्याला घट्ट मिठी मारतो आणि दादा असं म्हणतो तर अर्जुन विचारतो की अरे काय झालं अश्विन। अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। अश्विन म्हणतो की दादा हे बघ, मी स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, आनंदाने मी सगळ्यामध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करतोय, पण खरंच मला हे खोटं हसणं आणि खोटं आनंद या सगळ्याचा कंटाळा आलेला आहे। त्यावरती अर्जुन त्याला समजावतो अश्विन हे बघ जरा शांत हो। अश्विन म्हणतो की हो मी शांत आहे, परंतु आता जेव्हा बाहेर बाळाबद्दल बोललं जात होतं तेव्हा एक वेगळंच वाटत होतं आणि मला तिथे थांबताच आलं नाही, मला ते सहन होत नव्हतं आणि खरंच हे सर्व मी कसं हँडल करू तेच मला कळत नाही। त्यावरती आता हे बघ अर्जुन म्हणतो की हे बघ शांत जर राहिला, डोकं शांत ठेवलं तर सगळं काही हँडल करशील। त्यावर आता अश्विन रडतच म्हणतो की दादा अरे तू मला इतका फोर्स का करतोस, बघ ना, अरे प्रियाचं सगळं काही सत्य माझ्या समोर आलं आणि त्यानंतर हे कळाले की ती प्रेग्नेंट आहे म्हणून, अरे मग ह्या सगळ्याला काय अर्थ आहे तेच कळत नाही। तर अर्जुन म्हणतो की हे बघ अश्विन, हे बघ तू आता निर्णय घेतलेला आहेस, तुला हे बाळ नकोय, ते बाळ जरी तुझं असलं तू त्या बाळाला स्वीकारणार नाहीस म्हणून, त्यामुळे हे बघ तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा आणि मनातून हा विचारच काढून टाक, तो विचार करणंच थांबव। त्यावर आता अश्विन म्हणतो की अरे मनामध्ये काय काय विचार येतात ते थोडंसं आपल्या हातात असतं। अर्जुन म्हणतो की हे बघ तरी सुद्धा हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल, जरी आता हे आपण सत्य घरच्यांपासून लपवलेलं आहे तरी सुद्धा प्रिया काहीतरी करेल आणि हे बघ तू जर असा टेन्शन मध्ये राहिला सतत तर मॉम डॅडला नक्की काहीतरी त्यांच्या मनामध्ये शंका येईल की नक्की काहीतरी ते आपल्यापासून लपवतात आणि त्यानंतर मग प्रियाची प्रेग्नन्सी लपवणं हे खूप अवघड होऊन बसेल। अश्विन म्हणतो की हो दादा तुला माहिती आहे आपल्या घरातील सगळेजण कसे आहेत, मम्मा आणि डॅड हे प्रियाच्या बाबतीत कठोर झालेले आहेत, पण बाळाच्या बाबतीत मात्र ते कसे कठोर होतील। हे कळाले की प्रिया प्रेग्नेंट आहे तर मात्र ती खरंच खूप वीक पडेल आणि त्यानंतर मात्र जे काही होईल ते मला नकोय आणि कुठल्याही परिस्थितीत ती मुलगी मला परत या घरामध्ये नकोय। त्यावर आता अर्जुन म्हणतो की अरे पण हे कायमचं लपून ठेवायचं आहे का। त्यावर अश्विन म्हणतो की हो, आणि ते सगळं कसं मॅनेज करायचं मला आता माहिती नाही, पण हे सर्व मॅनेज करायचे हे मात्र नक्की आहे। ते बाळ जर सतत माझ्यासोबत राहिलं तर मात्र सतत मला त्याची आठवण करून देत राहील, त्याची आई माझ्यासोबत जे काही वागलेली आहे त्याबद्दल, त्यामुळे मला हे बाळ सुद्धा नकोय आणि ती मुलगी सुद्धा नकोय। आणि तेवढ्यात मात्र पोस्टमन आता ते पत्र घेऊन अन्नपूर्णा गेट जवळ आलेला आहे। त्यावर अर्जुन म्हणतो की अरे तू स्वतःच्या निर्णयाशी इतका ठाम आहे तर इतका त्रास करून का घेतोस, त्यामुळे तू प्रियाचा आणि त्या बाळाचा विचार सुद्धा करू नकोस आणि मला माहिती आहे की हे सगळं काही सहन करणं खूप अगदी अवघड आहे, करणं सोपं आहे परंतु सगळं काही आता हे म्हणजे विसरणं अवघड आहे। पण एक गोष्ट मी तुला सांगतो की मॉम डॅड समोर तू नॉर्मल वाग, जेणेकरून त्यांना काही संशय येणार नाही। आणि त्याच वेळेस आता पोस्टमन ते पत्र घेऊन आत येत आहे तर अश्विन आतमध्ये अर्जुनचा हात धरतो आणि म्हणतो की दादा तू मला दिलेलं वचन पाळणार आहेस ना, सायली वहिनीला हे सर्व सांगणार तर नाही ना, तिला जर ह्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं तर ती मागचं सगळं काही विसरून प्रियाला मात्र घरी परत आणेल प्लीज। तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ सायली कशी आहे मला माहिती आहे, त्यामुळे मी तिला काहीही सांगितलेलं नाही आणि हे बघ आता अश्विन मी तुझ्या हातामध्ये हात देतोय आणि त्या मुलाच्या बाबतीत काय करायचं आहे हा सगळं काही निर्णय फक्त तुझा असेल, तू जे काही म्हणशील तर तेच करूयात। अश्विन सुद्धा म्हणतो की हे बघ थँक्यू। अर्जुन म्हणतो की हे बघ अरे सॅड राहून काही होणार आहे का, आणि एकटं तर तुला अजिबात राहायचं नाही, त्यामुळे चल तू सगळ्यांच्या सोबत बाहेर चल, बाहेर सगळेजण वाट बघतात आणि त्याच्या डोळ्यातील पाणी पुसून चल बाहेर, त्याला समजावतो आणि अर्जुन बाहेर घेऊन येतोय। तर मित्रांनो आता ह्या प्रियाच्या हे प्रेग्नन्सीचं जे सत्य आहे, प्रिया हे कितीही यांनी लपवलं पण तरी सुद्धा आता ह्या प्रियाने तिची चालबाजी मारलेलीच असते आणि शेवटी ते पत्र आता सुभेदारांच्या घरापर्यंत पोहोचलेलंच आहे। मध्ये आता अस्मिता आणि कल्पनाचं काहीतरी नियोजन सुरू असतं। प्रतिमा आत्या सायली बाळाशी खेळतात आणि विमलताई सगळ्यांना ज्यूस वगैरे घेऊन येतात आणि तेवढ्यात पोस्टमन दारात येत आहे आणि पोस्टमन दारात आल्यानंतर म्हणतात की कल्पना सुभेदार यांच्यासाठी पत्र आहे। त्यावेळेस आता कल्पना हसते आणि माझं पत्र, मला यावेळेस कोणी पत्र पाठवलं असेल बरं, म्हणून कल्पना ते पत्र आणायला जायलाच निघते। तेवढ्यात सायली म्हणते की आई तुम्ही थांबा मी घेऊन येते, म्हणून सायली उठते आणि तेवढ्यात अर्जुन आणि अश्विन बाहेर येतात। ते दोघंही रूम मधून येतच असतात आणि सायली तेवढ्यात पत्र घ्यायला जाते आणि तेवढ्यात मात्र आता ह्या सगळ्या मोबाईल मध्ये अलार्म वाजायला सुरुवात होते। सायली आता जाता जाता पुन्हा
थांबते आणि मागे वळून बघते तर प्रताप म्हणतो की चला सायलीच्या जेवणाची वेळ झालेली आहे. तेव्हा सायली त्यामध्येच मग्न होते आणि ते पत्र घ्यायला ती निघालेली आहे तशीच उभी राहते. आणि तेवढ्यात अर्जुन आत येतोय अश्विन सोबत आणि सायलीला म्हणतो की चला जेवण करून घ्या. तर सायली म्हणते की अहो निदान बारशाच्या दिवशी तरी तुमचे हे गजर बंद करायला ठेवायला हवे होते. तुमच्या सगळ्यांच्या शिवाय जेवायला बसणार आहे का? अर्जुन म्हणतो की अगं त्यात काय झालं, कुणालाही वाईट वाटणार नाही. सगळ्यांना माहिती आहे की तू प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट आता ह्या म्हणजे बाईने वेळेवर जेवायचं असतं, मग कशाला कोण काय म्हणेल. तेव्हा सायली म्हणते की थांबा जरा, ते पोस्टमन केव्हाचे ताटकळत उभे आहेत. अर्जुन म्हणतो की मी आहे, मी घेतो आणि चल बरं सायली जेवायला. तेव्हा सायली म्हणते की हो तुमची काळजी कमी आणि शिक्षा मात्र मला जास्त वाटते, प्रत्येक गोष्टीचं माझ्यावर दडपण. अर्जुन म्हणतो की काही नाही बायको, जेवणाची वेळ झालेली आहे, तू जेवण करून घे. सायलीला तर राग येतो. सायली लगेच आता कल्पनाकडे येते आणि म्हणते की आई सांगा ना हो काहीतरी यांना, बघा एकटीलाच कसे जेवायला सांगतात, मी एकटीच जेवायला बसणार आहे का, आपण सगळेजण एकत्र बसूया. त्यावरती अर्जुन म्हणतो की मम्मा तू समजावीला, जेवणाची वेळ झालेली आहे. कल्पना म्हणते की सांगते आणि सायली चल बरं तू जेवायला बस. आता मात्र देवकृपेने अर्जुन हे पत्र घ्यायला जातोय. तेव्हा अर्जुन ते पत्र हातात घेतो आणि विचारतो की कुठून आले. तेव्हा पोस्टमन म्हणतो की जेलमधून. पोस्टमन केल्यानंतर अर्जुन ते पत्र घाईने बाहेर काढतो आणि वाचतोय आणि तेवढ्यात अर्जुन पत्र वाचतो तर त्याला धक्का बसतो आणि ते पत्र त्याच्या हातातून खाली पडते. आणि तेवढ्यात अस्मिता तेथेच असते. अस्मिता विचारते की काय रे अर्जुन, कुणाचं पत्र आहे. आणि तेव्हा कुठे अर्जुनचं लक्ष भानावर येते. अर्जुन खोटं बोलतो आणि म्हणतो की इन्व्हिटेशन आहे, लेडीज क्लबची पार्टी आहे, त्यामधील इन्व्हिटेशन आहे. त्यावरती कल्पना म्हणते की अरे पत्र आणि ते पण माझ्यासाठी, मी तर कोणत्याही क्लबची मेंबर नाहीस. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं तुझ्या एखाद्या मैत्रिणीने पाठवलं असेल, तू माझ्या बायकोला जेवायला वाढ ना ग. तेव्हा कल्पना म्हणते की हो आणि बाळ तेवढ्यात रडायला सुरुवात करतं. अस्मिताचं लक्ष त्या बाळाकडे जाते. सगळेजण मात्र आता त्यामध्ये मग्न आहेत. आणि तेवढ्यात अर्जुन मात्र अश्विन आवाज येत असतो हळूच आणि परत म्हणतो की अश्विन चैतन्य, अरे डेकोरेशनचं बघायचं आहे, लवकर बाहेर या. आणि तेवढ्यात अश्विन आणि चैतन्य बाहेर येतात. अर्जुनला विचारतात की काय रे काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जेलमधून पत्र आले, प्रियाने मम्माला हे पत्र पाठवलं. चैतन्याला तर धक्काच बसतो. अश्विन विचारतो की काय लिहिलेलं आहे त्यामध्ये. अर्जुन म्हणतो की हेच की ती प्रेग्नेंट आहे, आईला कळवण्यासाठी. आणि ते पत्र अर्जुन अश्विनच्या हातात देतोय. हा पत्र आता वाचल्यानंतर त्याला फार मोठा धक्का तर बसतो आणि राग सुद्धा खूप येतोय. अश्विन म्हणतो की आता खरंच या मुलीचा नीचपणा कधीही कमी नाही होणार. तिला कळलं आहे की आपण घरी नाही सांगणार, त्यामुळे ती आता मम्मापर्यंत अशा मार्गाने पोहोचण्याचा प्रयत्न करते, कारण तिला चांगलं माहिती आहे की मम्मा किती हळवी आहे. त्यामुळे हे बघा दादा आणि चैतन्य, किती काही जरी झाले ना हे पत्र मम्मापर्यंत पोहोचता कामा नये. त्यावरती चैतन्य म्हणतो की म्हणजे तुला असं वाटतं, तुला असं म्हणायचं आहे की हे पत्र डिस्ट्रॉय करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो तर, आणि हे पत्र तुझ्याकडेच ठेव आणि काय करायचं आहे तूच ठरव. तेव्हा अश्विन ते पत्र त्याच्याकडे घेतो तर प्रताप आता यांना तिघांना आवाज देतो की काय रे तुमच्या गप्पा अजून झाले की नाहीत, चला बरं आतमध्ये जेवायला. तेव्हा आता अर्जुन आवाज देतो की हो आलो. तेव्हा सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर अर्जुन आणि सायली आता रूम मध्ये येतात. सायली म्हणते की अहो मी जरा लवकर झोपते, दमल्यासारखं झालेलं आहे फार. अर्जुन म्हणतो की हो या दिवसात दमायला होतं हे सांगितलेलं होतं, त्यामुळे तू नक्की लवकर झोप. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब मी बघतोय. तेव्हा अर्जुन दरवाजा उघडतो तर डॅड आणि मम्मा असतात. तर दोघांना तो आतमध्ये बोलावतो. तेव्हा आता कल्पना म्हणते की अर्जुन सायली, अरे तुम्ही आम्हाला इतकी गोड बातमी दिलेली आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन यावं. तुम्ही तुमच्या करता आणि बाळा करता देवाला साकडं तर घालालच, किंतु कुलदेवताकडे मात्र हा सुद्धा अगदी हट्ट धरा, नवस करा. अश्विन आणि अस्मिता या दोघांचं आयुष्य मार्गी लागून दे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं ते दोघंही मोठे आहेत, अश्विन आणि अस्मिता ताई, त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील, पण त्यासाठी प्रार्थना कशाला करायची बरं, आणि मंदिरातच जाऊन पूजा कशाला करायची. प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न असतो. आता कल्पनाला वाटतं ना मंदिरात जावं, तर जाऊन या काय हरकत आहे बरं. त्यावरती सायली म्हणते की हो चालेल आई, तुमच्या दोघांची इच्छा आहे ना, आम्ही नक्की जाऊ. तेव्हा कल्पना म्हणते की हो मला माहिती होतं की तू माझं नक्की ऐकशील, आणि हे बघा ते मंदिर आहे तर ते पनवेल पासून थोडंसं दूर आहे, त्यामुळे तुम्ही गाडी घेऊन जा आणि तुम्हाला लागेल ते सगळं काही खाण्यापिण्याचं सामान, औषध वगैरे व्यवस्थित पॅक करून ठेवेल, पण सायली बाहेरचं काही खायचं नाही. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की हो ओके मम्मा, तुझी इच्छा आहे ना तर आम्ही नक्की जाऊ, आणि डोंट वरी, तुझ्या सुनेची मी नीट काळजी घेईल.
त्यावरती अर्जुन म्हणतो की हो 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 ते तर माहितीच आहे आम्हाला, म्हणजे उद्या जरी हिला तहान लागली तर तू विहीर खांदशीलच आणि जर भूक लागली तर शेती करशील, हो की नाही. सायलीने अर्जुनला फारच हसायला येते. सगळेजण खूपच हसतात. कल्पना म्हणते की तुम्ही उद्याच जाताल ना. तर अर्जुन म्हणतो की उद्या, अगं मम्मा हे बघ उद्या खूप महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. त्यावरती सायली म्हणते की उद्याचा एक दिवस सगळ्या काही मीटिंग्स मात्र चैतन्य भाऊजी बघतील, त्यामुळे आम्ही नक्की जाऊ. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने तर सांगितलं मग त्यामुळे जावं तर लागेलच आणि उद्या आम्ही नक्की जाऊ. आता प्रताप म्हणतो की ठीक आहे तुम्ही आराम करा, आम्ही येतोय. तेवढ्यात कल्पना आणि प्रताप आपल्या रूम मध्ये निघून गेल्यानंतर सायली आता अर्जुनवर फारच चिडते. काय हो, आईने जर काही सांगितलं तर तुमची कायमच नेहमी नकारघंटा का असते आणि देव दर्शनासाठी एक दिवस काढायला काय हरकत होती बरं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं पण मी होतो म्हणालो. सायली म्हणते की पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याशी वाद तर घातलाच. आईंचं इतकं सोपं म्हणणं होतं की त्यांच्या तीनही मुलांसाठी आपण देवदर्शन करावं म्हणून. अहो आईंच्या मनावर अगदी भीती बसलेली आहे की या घरावर आणखीन कोणतंही संकट यायला नकोय, आणि तरी सुद्धा तुम्हाला इतक्या साध्या गोष्टी का कळत नाही हो. आणि इतकी साधी गोष्ट वाद न घालता तरी करता आली असती ना. त्यावेळेस आता अर्जुन म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठीच हे सगळं करत होतो, तुला प्रवासाचा त्रास होईल म्हणून. सायली म्हणते की हे बघा एवढ्याशा प्रवासाने मला त्रास नाही होणार, आपण गाडीमध्ये बसणार आहोत, देवदर्शन घेणार आहोत आणि रात्रीच परत येणार आहोत. एवढासा प्रवास आहे मग त्याचा मला काय त्रास होणार आहे बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं पण मी तुझ्याच विषयी बोलत होतो. तर सायली म्हणते की अहो थोडासा आईंचा सारी विचार करा, अहो ते त्यांच्या मुलांना दुःखात नाही बघू शकत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ओके ओके. अशा सिच्युएशन मध्ये हे मूड चेंज होत असतात. नक्की काहीतरी मी आता वाचलं होतं. सायली विचारते की काय म्हणतात. अर्जुन म्हणतो की ओके ओके, आणि मला सांग बरं बायको तुम्हाला आता कोणती शिक्षा करणार आहे. त्यावरती सायली म्हणते की तुमची शिक्षा आता हीच आहे की तुम्ही झोपायचे नाही, उद्याची तयारी चला करा लवकरात लवकर. अर्जुन म्हणतो की ओके ओके ठीक आहे करतो, पण तू शांत हो. आणि तेवढ्यात मात्र आता अल्लार्म वाजायला सुरुवात होते. तर अर्जुन हसून म्हणतो की बायको बघ काय वाजतंय, तुझी पाणी पिण्याची वेळ झालेली आहे तर त्यामुळे तू पाणी पिऊन घे. तेव्हा आता सायली मात्र आता रागातच पाहत असते. तिला नक्की काय करावं तेच काही कळत नसतं, कारण प्रत्येक बाबतीत प्रत्येक काही करायचं असेल तर आता हे अल्लार्म अगोदर वाजतात आणि ती मात्र आता डोळे मोठे करून पाहत असते. अर्जुन म्हणतो की अरे माय गॉड बायको रुसली, आणि एवढ्यावरून रुसली तर चालेल, आणि हे बघ प्रेग्नेंट बाईने तर रुसायचं नसतं. नाहीच नाही. बायको मला सांग बरं तू देवदर्शनाला अशीच येणार आहे का रुसून गाल फुगून. आणि तेवढ्यात मात्र अर्जुन म्हणतो की अंबाबाई जेव्हा रुसून बसली होती ना तेव्हा अशीच बसली होती, डोळ्यामध्ये राग. तेव्हा आता सायली विचारते की अहो एक मिनिट, तुम्हाला कशी हे आख्यायिका माहिती आहे, सगळं तुम्हाला कसं माहिती. अर्जुन म्हणते की हे मला माहिती नाही ही आख्यायिका, परंतु चांगला बाप होण्याच्या सिलेबसमध्ये ही मात्र ही गोष्ट येते. आणि उद्या जर मला माझ्या बाळाने विचारलं तर बालाजीवर कोण रुसून बसलं होतं डॅड, आणि का, तर माझ्याकडे उत्तर तर असायला हवं. सायलीला आता हसू येते. त्यावरती सायली म्हणते की हो परफेक्ट बाप होण्याचा अभ्यासक्रम मात्र अतिशय खोलच दिसतोय. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो सगळा काही अभ्यास आहे ना तर तो त्या बॉडगस मध्ये आहे, त्यामुळे मी आणखीन जरा हुशार होत चाललो. तरी सुद्धा सायली रुसलेली असते. तर अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं की अंबाबाईचा राग मात्र पाणी पिल्याशिवाय जाणारच नाही, आणि म्हणून तो सायलीसाठी पाणीचा ग्लास घेऊन येतो आणि म्हणतो की देवी जल प्राशन करा. तेव्हा सायली खूपच आणखीन रागवते आणि काय हो सतत तुम्हाला थट्टा सुचते का. अर्जुन म्हणतो की नाही, फक्त मला माझी बायको हसत राहिली पाहिजे, अगदी कायमच असं स्मित करत राहिली पाहिजे. अर्जुन खूपच तिची चेष्टा करत असतो. सायलीला मात्र आता गालातल्या गालात हसू येत आहे. तरी सुद्धा ती आता अर्जुनकडे बघत आहे. अर्जुन मात्र तिचं आता कौतुक करतो आणि म्हणतो की बायको एक गोष्ट मात्र खूप खास आहे, अस्मिताच्या बाळाचं नाव मात्र तू स्मित खूपच खास ठेवलेलं आहे. स्मित मला खरंच ते नाव खूपच आवडलं. तेव्हा आता सायली सुद्धा हसते. बघ ना बायको आपल्या बाळासाठी सुद्धा एखादं नाव असंच मिळालं पाहिजे, आणि हे बघ चल आता पाणी पिता पिता आपण बाळासाठी एखाद्या सुंदर नावाचा विचार करू. असं तरी एखादं मस्त नाव की दोघांचं नाव त्यात आलं पाहिजे, म्हणजे कसं की अर्जुन सायली अर्जुन. आणि तेवढ्यात विचार करत करत अर्जुन म्हणतो की साजून. त्यावरती आता सायली हसते आणि म्हणते की काही कसं हो. अर्जुन म्हणतो की अंजली. त्यावरती तेव्हा सायली म्हणते की हो हे नाव तर फारच छान आहे, परंतु जर मुलगा झाला तर. अर्जुन म्हणतो की सरजू. सायली आणि अर्जुन दोघेही खूपच हसतात. तेवढ्यात पुन्हा दरवाजा वाजतो. तर अर्जुन उठतो. कल्पना पुन्हा आलेली असते. तेव्हा अर्जुनने दरवाजा उघडलेला असतो आणि मम्मा काय ग काय झालं. त्यावरती कल्पना म्हणते की अरे अर्जुन, अरे तुला तर मगाशी विचारायचंच राहिलं की ते पत्र आलं होतं. तर अर्जुन विचारतो की काय. कल्पना म्हणते की अरे ते पत्र कुठे आहे, तू मला नाही दिलंस. अरे मला देतोस का जरा, आणि बघून दे ना मला पत्र कोणी पाठवलं. आता अर्जुनला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. अर्जुन आता विचारात पडतो. अर्जुन मनात म्हणतो की मला तर वाटलं होतं मम्मा मात्र त्या पत्राबद्दल विसरून गेली असेल, पण
आता मात्र मी हिला काय उत्तर देऊ? तेव्हा आता सायली विचारते की काय हो, पत्र कुठे ठेवलं तुम्ही? मला सांगा, मी देऊ का काढून? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही नाही आहे ना, मी देतो काढून. म्हणून तो मुद्दाम आता कपाटाजवळ येतो. मुद्दाम त्याने आज जो शेरवानी घातलेला आहे तर तो बाहेर काढतो आणि म्हणतो की हो, या शेरवानीच्या खिशात मी ठेवलं होतं. कल्पना विचारते की अरे सापडत नाही का? अर्जुन म्हणतो की नाही, मी खिशामध्येच ठेवलं होतं. आता मुद्दाम तो हे सर्व करत आहे. अर्जुन म्हणतो की कुठे गेलं, खरंच काही कळत नाही. आणि हो, मी प्रतिमात्याला सोडायला गेलं होतं तेव्हा बहुतेक खिशातून पडलं असेल. सायली म्हणते की अहो, असं काय करतात तुम्ही? इतका वेंधळेपणा कसा करतात बरं तुम्ही? एक पत्र तुम्हाला सांभाळता येत नाही का? तर कल्पना म्हणते की जाऊन दे सायली, नको ओरडू. पार्टीचं काहीतरी इन्व्हिटेशन होतं असं तू म्हणाला होतात ना अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो. तर कल्पना म्हणते की जाऊन दे, फार काही महत्वाचं नाही. हे पण ज्या मैत्रिणींनी पाठवलं असेल तर ते ग्रुपवरती मात्र येईलच. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आय एम रिअली सॉरी मम्मा. तर कल्पना म्हणते की ठीक आहे अर्जुन, काही हरकत नाही. बघा तुम्ही आता झोपा, तुम्हाला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आणि चला गुड नाईट. तेव्हा आता अर्जुन आणि सायली सुद्धा गुड नाईट करतात आणि अर्जुन आता दरवाजा बंद करतोय आणि पुन्हा तो सायली जवळ येतोय. तेव्हा आता सायली म्हणते की काय हो, किती वेंधळेपणा करत असतात. आता मी तुम्हाला म्हणू का मिस्टर गडबड घोटाळा? तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं असं काही नाही, होतं कधी कधी असं. मम्मा म्हणाली ना काही इम्पॉर्टंट नाही, मग झालं. कशाला तू आता विचार करते, कशाला कटकट करते बरं? तेव्हा आता सायली ही अर्जुनकडे अगदी पाहतच असते, ते पण अगदी डोळे बारीक करून. अर्जुन आता थोडासा घाबरतो आणि म्हणतो की काय झालं, ठेवले ना कपडे आता आतमध्ये, तरी सुद्धा तू माझ्याकडे असं का बघतेस? मी काय केलं बरं? सायली ओळखते तुम्ही नक्की काहीतरी लपवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं का वाटतं तुला, मी का तुझ्यापासून काही पण लपवेल? सायली म्हणते की जर तुम्ही माझ्यापासून काही असं लपवत असाल ना, तरच मात्र तुमची अशी चिडचिड होत असते. सायली बरोबर ओळखते आणि म्हणते की म्हणूनच मी तुम्हाला म्हणते. त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही अगं, तसं काहीच नाही आणि झोप, आता आपल्याला उशीर झालेला आहे, उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. तेव्हा सायली म्हणते की अहो, माझ्या फोनमध्ये झोपेचा अलार्म लावलेला आहे, तो काही अजून वाजलेला नाही, तो वाजला ना मी झोपेल. अर्जुन म्हणतो की ओके ओके, आणि तोपर्यंत पॅकिंग करून घेऊयात. तेव्हा सायली मात्र त्या कपाटाजवळ येते, परंतु अर्जुन आता मनात विचार करतो मला सायलीपासून खूप आता विचार करून राहावं लागेल, कारण मला सावधच राहावं लागेल. ती मला खूपच चांगलं ओळखते, मी काहीतरी लपवतो हे मात्र ती नक्कीच पकडू शकते. आणि बरं झालं मी ते पत्र अश्विनकडे देऊन टाकलं, नाहीतर आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्यानंतर इकडे मात्र आता ही प्रिया विचार करत आहे की काय झालं असेल, माझं पत्र त्या कल्पीपर्यंत पोहोचलं असेल का? आणि आज तर ही बाई सुद्धा दिसत नाही, तिला तरी विचारलं असतं कुठे मेली कुणास ठाऊक. आणि तेवढ्यात ती बाई तेथे बाहेरच येते आणि तेवढ्यात आता ही प्रिया तिला बघते आणि आवाज येते की ताई, अहो ताई इकडे या ना. तेव्हा ती ताई तिच्या जवळ येते. तर प्रिया म्हणते की अगं, कधीपासून मी तुझी वाट बघत होते, मला एक सांग बरं, माझं पत्र तिकडे सुभेदारांपर्यंत पोहोचलं नाही का? त्यावरती ती ताई म्हणते की अगं पोहोचलं दुपारीच, असं पोस्टमन म्हणत होता. तेव्हा आता प्रिया विचार करते की पत्र मात्र दुपारीच मिळालं, मग कल्पी अजून का आली नसेल, नक्की काय झालं असेल? त्यानंतर अश्विन ते पत्र बघतोय आणि आपल्या रूम मध्ये तो सारखा विचारत आहे, खूप टेन्शन त्याला आहे. आणि त्याच वेळेस मात्र त्याला प्रियाजवळ आल्याचे क्षण आठवतात, जेव्हा ते दोघे एकत्र आले होते. त्यानंतर सायलीने मात्र प्रियाचं सगळं सत्य बाहेर काढलं की प्रिया तन्वी नाही तर बबली लोखंडे आहे. ती जेव्हा आता हे सगळं माहिती झालं तर प्रिया सुद्धा निशांग झालेली असते, म्हणलेली असते की हो, उडवलं मी तुमचा पैसा, कारण मला तुमची ही दौलत हवी होती. म्हणून ते पत्र समोर धरतो आणि अश्विन म्हणतो की प्रिया, तू माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलेला आहे आणि आता मात्र मी तुला बाळाचं नाव जे कारण आहे ते पुढे करून माझ्या घरच्यापर्यंत पोहोचूनच देणार नाही. शेवटी अश्विनी ते पत्र आता लायटर ओढून जाळून टाकलेलं असतं. शेवटी त्याने हे पत्राचा पुरावा तर मिळाला म्हणजे ठेवलेलाच नसतो, जाळून टाकलेला असतो. त्यानंतर आता सकाळ होते. सायली आणि अर्जुन आता देवदर्शनाला कुलदेवताच्या निघालेले आहेत. तेव्हा कल्पना, अस्मिता, प्रताप, विमलताई हे सगळेजण गेटजवळ येतात आणि सायलीला कल्पना म्हणत असते की हे बघ सायली, सांगितलेलं सगळं काही लक्षात ठेवायचं, उन्हामध्ये अजिबात फिरायचं नाही, कळले? आणि हे बघ, जर तुला पायऱ्या चढताना त्रास झाला तर तू थांबत थांबत चढ. तेव्हा अस्मिता म्हणते की हे बघ, पाणी पित राहा आणि डोक्यावर छत्री धर. प्रताप विचारतो की कल्पना, अगं सगळं काही खाण्यापिण्याचं दिलेलं आहे ना? आणि मला माहिती आहे की तू तिला बाहेरचं काही खाऊन देणार नाहीस. कल्पना तर खूप हसते. तेव्हा कल्पना म्हणते की हो हो हो, सगळे डबे भरलेत, गाडीमध्ये सगळं सामान सुद्धा ठेवलेलं आहे. कल्पना म्हणते की हे बघ, बरं सायली, देवीचं दर्शन व्यवस्थित घ्या आणि सुखरूप परत घरी या. त्यावरती सायली म्हणते की हो आई, आम्ही सावकाश जाऊ आणि सुखरूप परत येऊ, परंतु एवढ्यात मात्र आम्ही काही निघत नाही असं मला वाटत नाही, कारण तुमच्या मुलाचं नट्टा अजून काही आवरलेलं दिसत नाही. त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना, अर्जुन कुठे राहिला, किती वेळ लागतो त्याला यायला? सायली म्हणते की हो, काल रात्रीच मी सांगितलं होतं जे काही सामान घ्यायचं आहे तर ते रात्रीच भरा. आता मात्र बॅग काढून बसलंय आणि देव जाणे काय काय सामान भरतात, एका दिवसासाठी किती सामान बांधणार देव जाणे. आणि तेवढ्यात अर्जुन 2 बॅग घेऊन बाहेर येतो.
तेव्हा प्रताप म्हणतो की फक्त एका दिवसासाठी तुम्ही जातात आणि इतकं सामान. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन अरे तुम्ही काही 8-10 दिवसासाठी नाही जात, आज रात्री परत येणार आहात. त्यावरती अर्जुन म्हणतो की पण माझ्या बायकोला सगळं सामान लागेल, तिला ऊन लागायला नको म्हणून छत्री घेतलेली आहे. हे बघ गाडीमध्ये काहीतरी आता म्हणजे ऑंटी वगैरे झालेली आहे, तर लिंबू वगैरे घेतला आहे, पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि जर काही अजून हवं असेल तर ज्यूस सुद्धा आतमध्ये ठेवलेले आहेत. आणि हे बघा माझ्या बायकोला कसं चहा आवडतो म्हणून बाहेरचा चहा काही तिला अलाउड नाही, म्हणून मी चहासाठी लागणारं सगळं सामान घेतलेलं आहे. तिला आल्याचा चहा फारच आवडतो आणि ते सगळं काही घेतलेलं आहे मी. आणि जर आणखीन एक्स्ट्रा चप्पल सुद्धा घेतलेली आहे. मंदिरात जाताना जर चप्पल वगैरे तुटली तर अनवाणी पायांनी जायला नकोय, कारण तिच्या पायाला त्रास नकोय. सनस्क्रीन सुद्धा घेतलेला आहे आणि जर गाडीच्या एसी मुळे थंडी वाजली तर शाल सुद्धा घेतलेली आहे. सगळं सामान मी घेतलेलं आहे. आणि आणखीन काही राहिलेलं आहे का? आता सायली म्हणते की अहो एखादी पिशवी घेतली का जास्तीची? अर्जुन म्हणतो की ती तर राहिली, पण का कशासाठी? सायली म्हणते की अहो नाही, मी सुद्धा त्या पिशवीतच बसून आले असते. तेव्हा सगळेजण फारच असतात. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन अरे तू अख्खा मॉल पॅक केलेला आहे. आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोलू शकतात, पण मला माझी बायको आणि बाळ दोन्ही सेफ असायला हवेत. त्यावरती कल्पना म्हणते की अरे हे बघ तुला कोणीही बोलणार नाही, हसणार नाही, उलट तुझं मला कौतुकच वाटतं की तू बायकोची इतकी काळजी घेतो आणि अशीच काळजी घेत राहा. त्यावरती प्रताप म्हणतो की बघा बघा माझ्याकडून शिकला आहे सगळं. कल्पना म्हणते की हो का? अहो उलट तुम्ही याच्याकडून शिका. अर्जुन म्हणतो की चल मम्मा आम्ही निघतोय, ऊन तापण्या अगोदर आम्हाला मंदिरात पोहोचायला हवं, बायकोला उन्हाचा त्रास होईल. तेव्हा अस्मिता म्हणते की एक मिनिट, एक प्रॉब्लेम. पूर्णाजीने जर विचारलं की तन्वी कुठे आहे मग तिला काय सांगायचं आहे बरं? तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजीला सांगा की तन्वी तिच्या आईकडे आहे, म्हणजे प्रतिमा आत्यांकडे गेलेली आहे आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर आईच्या म्हणजे भेटीला जायचं आहे असंच आहे. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना अगदी बरोबर. तर प्रताप म्हणतो की अर्जुन अरे सावकाश जा, गाडी नीट चालव, सगळं काही सांभाळून, आणि तिला धक्के बसायला नकोय. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो फक्त 10च्या स्पीडने चालेल. आणि ते दोघेही गाडीमध्ये आता भेटून बसतात आणि इकडे देवदर्शनाला येतात सुद्धा. आणि तेवढ्याच सायली आता गाडीच्या खाली उतरते आणि ती पुढे येते तर अर्जुन सामान काढत असतो. तेव्हा तिला ती तन्वी आठवते लहानपणी तेव्हा ती तिच्या बाबांसोबत रविराज काकांसोबत दर्शनाला यायची आणि प्रतिमा आत्यासोबत सुद्धा. सायलीला वत्रात तो तन्वीचा भूतकाळ आठवायला सुरुवात होते. सायली तसतसे पुढे येत असते तर अर्जुन छत्री वगैरे घेऊन थांब करत तिच्या मागेच येतोय. तेवढ्यात आता लहानपणी तन्वीने जो काही पेरूवाली तिथे बसलेली आहे आणि आईकडे हट्ट धरलेला असतो की आई मला पेरू पाहिजे, आणि हे सर्व काही आता सायलीला आठवायला सुरुवात होते. आता प्रतिमा आत्याने जे ओटीचं सामान घेतलेलं असतं तर आता तन्वीने लहानपणी हट्ट धरलेला असतो की आई मी धरते, दे ना माझ्याकडे. हे सायलीला आता आठवतं आणि सायली ते आठवून हसत असते. तेव्हा तन्वीने मात्र त्या आजीकडून आणखीन भंडारा मागून घेतलेला असतो. पुढे मात्र आता आईस्क्रीमच्या स्टॉल जवळ आलेले असतात आणि मस्त तिघांनी आईस्क्रीम तिथे खायला घेतलेली असते. हे सुद्धा त्या तन्वीला म्हणजे सायलीला आठवायला सुरुवात होते. लहानपणी जेव्हा ती सर्व काही मंदिरात आल्यानंतर तिच्याबरोबर जे काही घडलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट तिला आठवते. आणि तेवढ्यात अर्जुन धावतच येतो. बायको थांब अगं कुठे निघाली, ऊन बघ ना किती आहे. तो तिच्या डोक्यावर छत्री धरतो आणि हे बघ जर मम्माला कळाले ना तुला ऊन लागलेला आहे तर ती माझा खून करेल असं म्हणतो. आणि तेव्हा आता अर्जुन आपल्या मोबाईल खिशातून काढतो आणि म्हणतो की मी डॅडला मेसेज करून सांगतो की आपण पोहोचलो म्हणून. तेव्हा लगेच सायली आता आठवते आणि म्हणते की येथे एक आंब्याचं झाड होतं आणि ते आंब्याचं झाड आता इथे कुठेही दिसत नाही. दाट झाडी सुद्धा होती आणि त्या झाडाखाली मात्र तिथे एक मावशी बसायच्यात, पूजेची ताटं घेऊन, आणि तिखट मीठ लावलेले पेरू सुद्धा त्या विकायच्यात. भक्तांच्या चपला सुद्धा त्या सांभाळायच्यात. त्यांचं असं दुकान वगैरे नव्हतं आणि तेथेच ते बसायच्या. असं बघता सायली तिकडे बोट दाखवत असते आणि तेवढ्यात एक छोटा मुलगा आणि ते आजी काठी टेकत मात्र तेथे आलेली आहे. सायली पाहते आणि म्हणते की बघा अहो ह्याच त्या मावशी आहेत, त्यांचं आता खूप वय झालेलं दिसतं. तेव्हा आता अर्जुन विचारतो की तू यांना कधी ओळखते? तेव्हा आता सायलीला सर्व काही ती इकडे तिकडे पाहते आणि आठवायला सुरुवात होते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता इकडे पूर्णाजीला जो काही कल्पनाचा फोन वाजत आहे तो दिसतो. ती कल्पनाला आवाज देते की कल्पना तुझा फोन वाजत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता पूर्णाजी फोन उचलते तर प्रिया इकडून म्हणते की अगं पूर्णाजी मी प्रिया बोलते, तुझी तन्वी. आणि अगं पूर्णाजी मी गरोदर आहे असं म्हणता क्षणी पूर्णाजीला चक्कर येते आणि पूर्णाजीच्या हातातून तो मोबाईल खाली पडतो आणि ती सुद्धा खाली पडते. तेवढ्यात प्रताप, कल्पना, विमल जेव्हा आत येतात तर पूर्णाला खाली पडलेलं बघून प्रतापच्या हातातील मोबाईलच खाली पडतो आणि प्रताप जोरात पूर्णा असं ओरडतो. आणि तेवढ्यात आता सायली आणि अर्जुन त्या आजीजवळ येतात, पूजेची थाली वगैरे घेतात. तर आता सायली म्हणते की द्या इकडे मी घेते. अर्जुन म्हणतो की नाही मी घेतो. तेवढ्यात त्या आजी म्हणतात की अगं तू लहान असताना ह्या मंदिरात यायची का गं? सायली विचारते की तुम्ही असं का विचारता?
असतात तेव्हा आता आजी म्हणतात की एक छोटीशी पोर तुझ्यासारखाच मात्र तिच्या आईकडे हट्ट धरायची आणि तिला सुद्धा तुझ्यासारखा भंडारा उधळायला भारी आवडायचं। तेव्हा आता सायली विचार करते की ती लहान मुलगी कोण असेल। तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।